आज आपण रुधिराच्या स्पंदनातून या प्राध्यापिका सौ आशाताई भावसार यांच्या काव्य संग्रहाच्या प्रकाशनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत. आणि मी आपणा सर्वांच्या साक्षीने अध्यक्ष म्हणून असं जाहीर करतो की या संग्रहाचं उद्घाटन संपन्न झालेलं असतं. या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सगळ्यांचं नाव घेत नाही कारण आपण बऱ्याच वेळचा हा खेळ खेळतो आहोत. उपस्थितांमध्ये ताईंचे सर्व, त्यांच्या आई सगळं, त्यांच्या काका सगळं, त्यांचे मिस्टर, त्यांच्या मुली, सर्व नातेवाईक, वाशिम मधून काही मंडळींना निमंत्रण द्या असं सुचविण्यात आलं होतं. वाशिमच्या अजिंठा ग्रुपवर सुद्धा पत्रिका टाकण्यात आली होती आणि त्या गोष्टीला प्रतिसाद देऊन इथं उपस्थित झालेली, मला वाटते त्यांना तुम्ही समोर बोलून एक एक फुल द्यायला काही हरकत नाही. तुमची ओळख होईल या मंडळीची, हा महत्वाचा बात. अरविंद उचित सर, हो, हिंदी मराठी कवी आणि सिनेमाचे कलावंत, नाटकाचे कलावंत. राजेश ठौकर, विनोदी कथाकथनात ज्यांचा हातखंड आहे. मधुराणी ताई, वऱ्हाड कन्या, हे बिरुद त्यांच्या नावामध्ये मोठ्या अभिमानानं आम्ही लावत असतो. अनेक संग्रह प्रकाशित आहेत. ज्योतिताईंना सचिन सरांची साथ आहे, तशीच साथ आमच्या मधुराणी ताईंना, आमच्या मधुकर रावांची आहे. ते केवळ त्यांचे मार्गदर्शकच नाही तर त्यांना जिथे कुठे घेऊन जाता येईल, कुठे तिथे तिथे ते मोठ्या आनंदाने घेऊन जातात. सुद्धा करतात, स्वतः कविता करतात. ज्योती देशमुख येऊन गेल्यात मला. मुकुंद परळेकर भावसार हे आणखी कवी आहेत आमचे. मी त्यांच्याशी बोलताना, त्या दिवशी ताईंशी बोलताना विचारलं होतं की किती भावसार कवी असणारे तुमच्या ओळखीचे आहेत. ते म्हणाले की ओळखीचे नाहीत पण नाव एक मला माहित आहे. आणखी एक नाव मी त्यांना सांगितलं होतं, किरण भावसारांचं. तुमच्या भावसार मंडळींनी काहीतरी असं ठरवलं, मला कळलं की बुवा आडनाव लावायचं नाही, हा आपल्या ज्ञातीचं जे नाव आहे तेच द्यायचं. चांगली गोष्ट आहे. आणखी कोणी आलं का आपल्या वाशिम? अनिकेत देशमुख. हा, माझ्या लक्षात नाही आलं, तर असं होऊ शकते की रे आमचं काही कविता संग्रह आहे आता. हा हा, कविता संग्रह आहे. कविता संग्रह छान. दुसरा अक्षरशिल्पाकडून देतोय. अच्छा, वा वा वा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे अक्षरशिल्पाचं प्रतिनिधित्व करतात, चांगली गोष्ट.
तर आता मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. रुधिराच्या स्पंदनातून या संग्रहाच्या मुखपृष्ठाच्या प्रेमात पडणार नाही किंवा यापुढे पडणार नाही असा माणूस असणार नाही. या संग्रहात अर्धयश मुखपृष्ठात इतकं तुमच्या तू काय कशात डॉक्टर केली काय डॉक्टर कशात येत नाही व्हायला लागली डॉक्टर. मला ऐकूच नाही हा म्हणजे याच्याशी संबंधित आहे ना पण पेशंटशी संबंधित आहे ना. टेलिस्कोप तर लावतेस ना नाडी तर बघतेस ना. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तिला हे सगळं कळलं आहे. तिनं तिचं विज्ञान इथं मांडलेलं आहे. ती जी खालीवर जाणारी स्पंदनांची रेषा आहे ती तर मांडलीच पण त्याच्यात आणखी मग ही कलात्मकता कोण साधली ते पीस कोण काढलं ते हो काढलं होतं. कवयित्रीची कन्या असल्यामुळे तिच्यावर या गोष्टीचा प्रभाव आहे. रुधिर म्हणजे रक्त आणि त्याच्याबद्दल अनेक जण बोलले स्पंदन हेही झालेलं आहे. पण मला एक थोडंसं सांगायचं की ज्या रुधिराचा आणि स्पंदनाचा संबंध आपण पाहतो तो हृदयाशी आणि धमन्यांशी आहे. हृदय आकुंचन पावते आणि रक्त अर्थात शुद्ध रक्त धमन्यांमध्ये जोडते आणि मग एक असं एक लहर धमन्यांमध्ये सुरू होते. त्याच्या मग दुसरी तिसरी चौथी पाचवी अशा ज्याला आपण पल्स असं म्हणतो. नाडी ही नाडी अर्थात ही नाडी कमी जास्त कधी होते जेव्हा काही गोष्टीचा परिणाम आपल्यावर होतो. त्या दृक असू शकतात श्राव्य असू शकतात किंवा दोन्हीही असू शकतात. दृक श्राव्यही असू शकतात त्या अंतर्गतही असू शकतात आणि जास्त तर अंतर्गतच असतात. आपण शांत बसलेलो आहोत असं बाहेरच्याला जरी वाटत असेल समोरून पाहणाऱ्याला जरी वाटत असेल तरी आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू असते. काहीतरी खतबत चालू असते. काहीतरी विचार चालू असतात. आणि हे विचार जर समजा सात्विक स्वरूपाचे असतील तर आपल्या ज्या नाडीचे ठोके आहेत ते नॉर्मल राहते. आणि जर संतापी विचार असेल तर आपली नाडी निश्चितच वेगाने वाहेल. याचा अर्थ असा की आपल्या शरीरामध्ये जे काही भावभावनांचे उत्पात होत असतात त्यातूनच काही भावना प्रगट होतात. अर्थात आतून निर्माण झालेली जी काही असेल ती आपल्याला तशी दिसणार नाही की बाबा ही भावना प्रगट झाली पण आपण ती दाखवतो. आपण शांत बसलेलो आहोत आणि एखादा जर चांगला एखादा विचार आला तर हसतो आपण स्माइल. किंवा मग एखाद्या गोष्टीचा आपल्याला जर विचार करता करता राग आला तर आपण मोठे आदळतो. म्हणजे असं आपण व्यक्त होत असतो. म्हणून हृदय आणि रुधिराभिसरण या क्रियेमध्ये काही भावनांची जी गुंफण झालेली असते ज्याला आपण षड विकार म्हणतो त्याचं रूपांतर मग षड विकारामध्ये होते. आनंद असेल सुख असेल दुःख असेल मैथून असेल आणखी काय जे काही असेल तर ह्या सगळ्या विकारामध्ये ह्या गोष्टीचं रूपांतर होत असते. आणि जर तो माणूस कवी असेल कवी हृदयाचा असेल तर तो
शब्दांच्या माध्यमातून आपल्या त्या भावना व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. पण अर्थात ह्या भावना पराकोटीला गेलेल्या असल्या पाहिजेत. त्याच्या मनामध्ये इतकी अस्वस्थता त्या भावनांनी निर्माण केलेली असली पाहिजे की जर मी आता काही बोललो नाही किंवा हाती पेन घेऊन काही लिहिलं नाही तर माझ्या रक्तातून शब्द बाहेर फुटून येतील. इतकी अस्वस्थता पाहिजे. तेव्हाच या गोष्टी कवितेच्या स्वरूपामध्ये निर्माण होऊ शकतात. अन्यथा कोणीतरी कवयित्रीनं असं म्हटलेलं आहे की मी न कुणाला सांगा याची कविता जुळते कशी. काही गरज नाही सांगायची. कविता आपोआप कागदावर येत असते आणि ती आपोआप येणारी असते. म्हणून कोणाला सांगायचीही गरज नसते, कारण कोणाला सांगूनही कविता करता येत नाही. पण ताईंचं कुटुंब फार भाग्यवान आहे. तुम्ही एक कवयित्री झाल्या की तुमच्या कुटुंबात अनेक कवयित्री आणि तुमचे भावजी ते सुद्धा कवी झाले. साहेबांना बरं झालं त्याची लागण झाली नाही. नाहीतर एखादा न्यायनिवाडा करता करता त्यांनी कविताच ते एक चांगलं झालेलं. तर हे असं झालेलं आहे. या कविता संग्रहामध्ये अनेक प्रकारच्या अशा भावना मला आढळून आलेल्या आहेत. भीती आहे, ताण आहे, चिंता आहे, राग आहे, चीड आहे, आनंद आहे, प्रेम आहे, दुःख आहे, नैराश्य आहे, सुख आहे, वगैरे वगैरे वगैरे. विरह सुद्धा आहे. कमी अधिक प्रमाणात आहे. पण सरांनी बघा उल्लेख केल्याप्रमाणे निसर्गावर मात्र ह्यांनी फार निस्सीम प्रेम केलेलं आहे. निसर्गाचा जे काही प्रतिकात्मक रूप असेल ते तर त्यांनी वर्णन केलेलंच आहे. पण त्यातल्या प्रतिमा घेऊन आपलं सुख दुःख सुद्धा मांडलेलं आहे. चंद्र आणि पृथ्वी अशी दोन प्रतीकं घेतलेली आहेत तुमच्या एका कवितेमध्ये. चंद्र असं काहीतरी त्या कवितेचं नाव आहे. ती कविता जेव्हा माझ्या वाचनात आली तेव्हा मला आठवण आली की कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचे प्रेम त्याची. तिथं पृथ्वीचा जो प्रियकर दाखवलेला आहे तो अत्यंत दाहक आहे. त्याच्या जवळ जाण्याची आस निर्माण करणं आणि तसा प्रयत्न करणं किंवा जाणं, जवळ जाणं म्हणजे संपूर्ण जाणं आहे. दुसरी एक कविता मला आठवली गोविंदाग्रजांची. हा, प्रेम आणि मरण. तिथे एक झाड असते आणि ते झुरत असते विजेच्या विरहामध्ये. क्षण एक पुरे प्रेमाचा. तिथे त्या झाडाला सांगतात की तू त्याच्या नादी कशाला लागतोस. जर ती वीज तुझ्या भेटीला आली तर तुझं काय होईल याचा विचार कर. आणि ते मग म्हणते क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा मग पुढे. किती उत्कटता आहे. ही उत्कटता तुमच्या त्या कवितेमध्ये मला जाणवली. पण तिथला जो तुमचा भाव आहे ना तो अतिशय शीतल आहे. कारण तिथं तुम्ही चंद्र निवडलेला आहे. साहेब जरा त्या उग्र स्वरूपात वागणं असणारा माणूस आपल्याला पटकन कळतो ना. जसं मग सरांनी सांगितलं चेहरा पाहूनच आपल्याला कळते की या माणसाच्या वागण्याचं सूत्र काय असेल. तसं त्या कवितेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. निसर्गाच्या आणखी सुद्धा कविता आहे आणि त्याच्यातही त्यांनी मग स्वतःच्याच भावना त्या कवितेमार्फत मांडलेल्या दिसतात. त्यांचं जास्त प्रेम मला चाफ्यावर दिसते. कोणता चाफा आहे तो? सोनचाफा. चाफ्यावर जास्त प्रेम दिसते. गुलाब वगैरे कुठंतरी आलेला आहे, येऊन गेलेला आहे तो. पण सोन चाफ्यावर त्यांच्या दोन कविता मला आढळून आलेल्या आहेत. आणि स्वाभाविक आहे एखादी कवयित्री ही निसर्ग सुलभ रचना जर करत असेल तर त्यात गैर काहीही नाही. आणि सुरुवातीला तर आम्ही तेच केलेलं आहे.
पण आमचं प्रेम वगैरे वगैरे असं काही नव्हतं. मग उगाच कविता लिहायची, आपलं दिसलं का समोर काही दृश्य मग लिहा. तुमचं तसं नाही झालेलं आहे. तुम्ही त्याला आपल्या पठडीमध्ये ढाळण्याचा प्रयत्न केला आणि निसर्गाला तुम्ही आपल्या प्रेमाचं साक्षीदार बनवलेलं आहे. ही फार चांगली गोष्ट. एकूण मी असं पाहिलं की 14 कविता आहे हा निसर्गावर. सर्वाधिक कविता निसर्गावर आहेत यांच्या. त्याच्यानंतर मला दुसऱ्या जास्त कविता कशावर दिसल्या तर त्या जीवनाच्या संबंधित त्यांनी जे काही भाष्य केलेलं आहे अधूनमधून त्यावर आहे. कसा जगावं, लोकांशी कसं वागावं, घरामध्ये कसं वागावं, या सगळ्या बाबतीत त्या विचार करताना त्या कवितांमधून आपल्याला दिसून येतात. अर्थात मला 2-3 कविता स्वतंत्रपणे त्यावर विचार मांडायचे आहेत. कदाचित त्यावेळेस हे जे मी म्हणतो ते त्यातून व्यक्त सुद्धा होऊ शकेल. त्याच्यानंतर आहे अंधश्रद्धेवरची कविता सरांनी वाचून दाखवलेली आहे. पण हे सगळं ते प्रेम किंवा मग निसर्ग, झाडे, वेली, पाणी, फुले, दऱ्या, डोंगर, आकाश, नदी वगैरे वगैरे याच्यातच रममाण होतात का? आणि झालेल्या दिसल्या मला या कविता संग्रहामध्ये 86 कविता आहेत. 49 कवितापर्यंत हे आहे सगळं. म्हणजे त्यात वेगळ्या त्यांच्या भावनाही आहेत. पण 50वी कविता जेव्हा मी पाहिली तेव्हा तुम्ही सामाजिक जाणीव तुमच्यामध्ये आहे याची साक्ष पटवून दिली. आणि मग 3-4 कविता लागोपाठ अशा सामाजिक जाणीवेच्या तुमच्या दिसून येतात. ते मग नंतर पाहणार. 1-2 कविता मला त्याच्यातली पाहायची आहे. त्यातलाच भ्रष्टाचार आहे, त्यातच अंधश्रद्धा आहे, त्यातच गरिबी आहे, त्यातच अधिकारी ज्या पद्धतीने मगरूरपणे वागतात ते त्यात अनुष्यूत झालेलं आहे. आजचं वास्तव हेच आहे. आपण कुठे चाललो, आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्या वरिष्ठांनी काय करावं, आज कोणाचा आदर्श घ्यावा. त्या दिवशी आमच्या इथे एक साहित्य संमेलन झालं, मोठं झालं, भव्य झालं, 2 दिवस झालं. आणि त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र टाइम्सचे नागपूरच्या संपादक त्यांची मुलाखत आमच्या वाघ सरांनी घेतली. अपराजित सर. अर्थात ती सगळी पत्रकारितेबद्दलची होती, आजच्या पत्रकारितेबद्दलची. पत्रकारिता सुद्धा किती दयनीय अवस्थेला पोहोचलेली आहे हे आपण जर चॅनल्स पाहत असाल तर लक्षात येईल. नुसतं तिथं गुणगान असते, गुणगान आणि सगळं खोटं गुणगान असते, काही खरं नसते. मग त्या दिवशी मी त्यांना त्यांच्या त्या मुलाखतीच्या वेळी मी उभं राहून त्यांना विचारलं की सर मला सांगा की आज आदर्श संपादक म्हणून आपण कोणाकडे पाहू शकू? तुम्ही सांगा तुमच्यापैकी की हो मला अमुक हा आदर्श संपादक वाटतो, जो खऱ्याला खरंच म्हणतो आणि खोट्याला खोटच म्हणतो. शोधूनही सापडत नाही. माझ्याकडे लोकसत्ता आहे तरी माझी निराशा आहे की माझ्या भावना ज्या वर्तमानपत्रामध्ये किंवा त्याच्या संपादकीयामध्ये असतील ते वर्तमानपत्र मला का मिळत नाही मिळत. कारण ही सगळी मंडळी शासनाच्या जाहिरातीवर डोळा ठेवून काम करत असतात. आणि त्यामुळे आपल्याला बोलावं लागते, कवी लोकांना बोलावं लागते, लेखकांना बोलावं लागते, व्याख्यात्यांना बोलावं लागते, आपल्याला बोलावं लागेल, कवितेतून मांडावं लागेल, कथेतून, कादंबरीतून, नाटकातून, भाषणातून मांडावं लागेल. जी समाजाची अधोगती होती आहे ती तुम्ही सुद्धा या 2-3 कवितांमधून मांडली. आणि म्हणून मग
मला बरं वाटलं की नाही ही कवयित्री पुढे काही ना काहीतरी करू शकते. माझी अशी आग्रहाची विनंती वजा सूचना आहे की यापुढे पानं फुलं सोडून द्या. माणसं पहा आणि त्या माणसांची जी काही दुःख असतील ती इतकी अंतपार आहेत की आपण ती म्हणजे काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी. काहीही करता येणार नाही आपल्याला. पण फक्त फुंकर तर घालता येईल. शब्दांची फुंकर घालू शकतो आपण. काल परवा एक पोरगा तरुण असणार दिल्लीला सगळ्यांना माहित असतं. बापाच्या समोर मरण पावला. बाबा मला वाचवा, बाबा मला मरायचं नाही असं म्हणतात. त्याचा बाप काही एकटा नव्हता तिथे, पोलीस होते. ती सुरक्षा यंत्रणा सुद्धा होती सरकारची. पण कोण वाचवायचा प्रयत्न केला? काय घेऊन जातात ते डिलेव्हरी बॉय. एका डिलेव्हरी बॉयनं स्वतःच्या कमरेभोवती जोर बांधून उडी मारली. दुर्दैवाने त्याच्यापर्यंत त्याला पोहोचता आलं नाही. त्याच्या आधीच तो बुडाला. तो आमचा प्रतिनिधी आहे. प्रतिनिधी आहे. केस नको ओढू तू, केस ओढू नको. व्यक्त केलं आपल्याला आपल्या शब्दामधून आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. अनेक गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलेल्या. मी त्या कविता 2-3 कविता तिच्यावर बोलतो आणि मग मी थांबतो. पहिली कविता आहे खरं म्हणजे रुधिराच्या स्पंदनातून. ही सुरुवातीलाच घ्यायला पाहिजे. जे सुरुवातीला मी म्हटलं ना की षडविकार आपल्याला आपण त्यातून व्यक्त होत असतो. त्याच्या मागं असणाऱ्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांचं ते कारण असते. या कवितेमध्ये त्यांनी अशा षडविकारांवरच लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यातले सगळेच काही घेतले नाहीत. पण इथे आनंद आहे, इथे दुःख आहे, सहनशीलता सुद्धा आहे. त्या चिंताही व्यक्त करतात. त्यांना वेदना होतात आणि शेवटी तर वेदनांचा स्फोट होतो की काय असंही त्यांनी सुचवलेलं आहे. आणि मग शेवटी या सगळ्या भावना व्यक्त करणारी कविता कशी असावी हे त्या शेवटच्या 3-4 ओळीमध्ये सांगतात. तसेही या कटू गोड भावनांचं गारुळ असतंच मानवाच्या हृदयावर व या हृदयाला जिवंत ठेवणाऱ्या रुधिरांवर. रुधिरांवर असं म्हटलंय. रावरानुस्वर आणि त्यातून एखादा तरी दोष दाखवा लागते. सर तुम्हाला अधिकार आहे. आणखी एखादा तिला हा शब्द मला दीर्घ लिहिलेला फार कमी चूक आहे ना. म्हणजे घाबरून जायचं फार फार कमी चूक आहे. इतकी काळजी घेऊन हे पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे. नाहीतर अमरावतीच्याच काही प्रकाशकांची पुस्तकं मी पाहिलेली आहेत. नाव सांगत नाही. अनुक्रमणिकाच काय असे. तसेही या कटू गोड भावनांचं गारुळ असतंच मानवाच्या हृदयावर व या हृदयाला जिवंत ठेवणाऱ्या रुधिरावर. गारुळ हे कसं आलं कुणी कुठून? अमरावतीचा म्हणून त्यांनी तयार केलं काय हा शब्द? कारण ते डळदाल म्हणतात. आपण गारुडच म्हणतो. तुम्ही गारुड म्हणता का? नाही ना. बोलत नाही त्या असं. कुठलाही संपादकीय संस्कार जरी असेल तरी काही वेगळत नाही. पण एक मी बोलीचा लेखक आहे ना त्यामुळे मला ते असं वाटलं की अरे हे काहीतरी झालेलं आहे इथे. गारुळ असतात मानवाच्या हृदयावर व या हृदयाला जिवंत ठेवणाऱ्या रुधिरावर आणि त्यातूनच जन्माला येतात नवनवीन काव्यबीज अर्थात रुधिराच्या स्पंदनातून. रुधिराच्या स्पंदनातून
हा जिवंतपणाचा लक्षण आहे. मग साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत तुमची ही रेषा अशी अशी आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, आणि तुम्ही जिवंत आहात म्हणजे तुमच्यातलं काव्य सुद्धा जिवंत आहे. ही एक कविता. दुसरी एक मला कविता थोडीशी वेगळ्या कारणासाठी ती आवडली, जरा वेगळी. कवयित्रीला रागदारीचं ज्ञान असावं असं सूचित करते ही कविता. काही माहिती आहे? गाता काय? नाही, मुलींचं आहे हातात गायन सुरू. मी नाही गाते. कोण म्हणते? मुली गातात. मुली गातात. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे. तुझे गीत गाण्यासाठी कदाचित त्या मुलीने याला चालेल वगैरे लावली काय का ताई? आरोही नाही. बर. तर याच्यामध्ये चौथा आणि पाचवं हे जे दोन कडवे आहेत, थोडासा माझ्या मनात गोंधळ झालेला आहे तो. तुझे गीत गाण्यासाठी सूर माझे जुळलेले प्रीत धागे रेशमाने हळू वार विणलेले वगैरे वगैरे. हा, अधराच्या बंदिशात चंद्रकोर सजलेली तुझ्या भेटीस आतुर गात्र गात्र थिजलेली हे तिसरं कडवं. चौथं कडवं आहे चांदण्यांच्या मैफिलीत तुझ्या आठवांची गस्त, स्पंदनाने छेडलेला राग माल कंस मस्त. माल कंस हा जो राग हा मध्यरात्री नंतर गायला जातो असं म्हणतात. ही वेळ कधीची असली पाहिजे? मध्यरात्री नंतरची वेळ असली पाहिजे कवितेमध्ये सुद्धा. आणि मानसिक आणि भावनिक दृष्ट्या परिणामकारक असा हा मालकांश असतो. त्यानं मन शांत होते, ध्यान एकाग्र होते, अंतर्मुख माणूस होतो, आध्यात्मिकता मनामध्ये वाढते, तणाव कमी होतो. कारण भोवताल कोणी जाग नसते ना, त्याचा तो परिणाम असेल. नंतरचं पाचवं कडवं येत आहे सप्तरंगी रंगलेली मारव्याची सरगम. सप्तरंगी कधी होती? सूर्य मावळतो तेव्हा, बरोबर आहे. आणि हा मारवा सुद्धा संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान, म्हणजे जेव्हा सायंकाळी सूर्योदय सूर्यास्त होतो. आधी सूर्योदय म्हटलं काय? जेव्हा सूर्यास्त होत असतो तेव्हा हा राग आळवायचा असतो. काळाच्या दृष्टीने थोडस हे मागं पुढे झालेलं आहे. इथलं पाचवं कडवं जर आधी असतं आणि चौथं कडवं जर नंतर असतं तर थोडस आणखी संयुक्तिक झालं असतं. एवढंच मला इथे सांगायचं. बाकी कविता म्हणून ही अतिशय छान कविता आहे तुमची. कंटाळी नाही ना? शेवटावर आलो. आणि शेवटची एक ही कविता आहे. मनात माझ्या तुझीच गाणी ओठावरती प्रेमतराणी 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 असं त्या कवितेचं नाव आहे. या पद्धतीच्या 2-3 कविता तुमच्या याच्यात आहेत. मुक्तछंदाची एकच कविता दिसते मला. मुक्तछंद बहुतेक नवीन लोकांना अवघड वाटतो. आणि हे असं येणं जुळवणं वगैरे दुसऱ्या आणि चौथ्या चरणात सोपं वाटतं. पण त्यांच्यासाठी सोपंच असायला पाहिजे सगळं, कारण त्या गझलकार आहेत. आणि त्या दिवशी बोलताना म्हटले आहे की गझल म्हणजे काय की कारागिरी असते, आणि मग त्याच्यात बरीच तडजोड करावं लागते. इकडचे तिकडे शब्द फिरवावं लागतं वगैरे. ती तडजोडच आहे, उत्स्फूर्तता नसतेच. ती उत्स्फूर्तता नसतेच. एखादाच सुरेश भट, एखादाच बाकी काय आहेत. आमचे मित्र श्रीकृष्ण राऊत आहे, छान छान गझल, पण फार दुर्मिळ उदाहरण आहे. पण राजहंसाचे चालणे मग काय आपण प्रयत्नच करू नये काय? जरूर करायला पाहिजे, झटके घ्यायलाच पाहिजे. तुम्ही मग जे म्हणलं ना 77 वर्षाचा म्हातारा नो म्हातारा बसून बोलावं. या दिवशी मी मनानं म्हातारा होईल
निरोप येईल तुम्हाला की सर या. सर तसं बोलू नका आम्हाला अनुभव बरं, मला म्हातारपणच यायचं नाही ना, तू म्हातारा होणार का? तर अशा पद्धतीच्या 3-4 रचना याच्यामध्ये मला दिसल्या. पण ही रचना मला विशेष यासाठी वाटली, म्हणजे ह्या सगळ्याच रचना याच्यासाठी वाटल्या की द्विरचनी कविता आहे. 2 चरण आहे, 2 चरण आहे. या कवितेचं वैशिष्ट्य थोडस सांगता येईल की 2 ओळीमध्ये जो आशय सांगायचा आपल्याला तो सांगता येतो. शहराच्या संदर्भात तेच आहे की नाही? म्हणजे गझलच्या जवळ जाणारी ही कविता आहे, बरोबर आहे ना? वृत्तातलीच आहे सर. हा, वृत्तातलीच कविता आहे. हा, तर तेच म्हणतो ना मी, गझलच्या जवळ जाणारी आहे आणि अर्थपूर्णता आहे. तिचा शेवटही प्रभावी आहे. तुम्ही जे मागा म्हटलं की माझ्या सगळ्याच कवितांचा शेवट हा सकारात्मक आहेच, निश्चितच आहे. एकच भाव, एक विचार, 2 चरणामधला. अशा पद्धतीचा तिकडच असतो जो शहरांच्या संदर्भात वगैरे असतो, गझलच्या संदर्भात, तोच इथे दिसून येतो. तर हे मला फार आवडलं. मनात माझ्या तुझीच गाणी, ओठावरती प्रेम तराने. काय म्हणतात त्याला, म्हटला का काय? म्हटलं सुरुवातीचा असतो तो म्हटला आणि नंतर नदी किनारी भेट झाली, सांग सावल्या विरल्या पाणी, पाणी वरची तराणी. आहे की नाही? नवीन इशारा अलगद करता मी तर बोलले प्रेम दिवाणी. किती छान आहे, आल्हाद वाटतो मनाला. आणि कुठेही शृंगारात आहे, शृंगार सौम्य पद्धतीचा शृंगार आहे. शृंगाराशिवाय तर जगणच नाही. मी सुद्धा शृंगाराशिवाय नाही जगू शकत. गरज आहे ती आपली, पण तो अतिशय संयमित आहे, अत्यंत सौम्यता, आणि त्यामुळे तो आल्हाददायक आहे. विभत्सपणा त्याच्यामध्ये कुठेही नाही. स्वप्न पाहता तुफान उठले, रात्र रागली स्मृतीत राणी, तुझी न माझी जमता जुळून आली प्रेम कहाणी. प्रीतीचे ते वचन पाळून गंधित करूया जीवनदानी, हातात हात असाच राहू हीच आपली आस थोडा. मला आमचा शुभेच्छा आहे, शेवटपर्यंत हातात हात ठेवा साहेब, पण उजवा हात त्यांचा जरासा मोकळा ठेवा ना, तो बंदिस्त ठेवू नका. वाटल्यास तुम्हाला कब्जाच करायचं तर डाव्या हातावर कब्जा करा, पण तुम्हाला मग त्यांच्या डाव्या बाजूला बसावं लागेल आणि हे शास्त्रसंमत नाही. नवऱ्यानं उजव्या बाजूला बसायचं असते ना, नाही का? म्हणजे तो बायकोचा उजवा हात हातात धरतो डाव्या हातानं, तेवढे टाळा त्यांच्या डाव्या बाजूला बसा, त्यांचा उजवा हात मोकळा ठेवा. आमच्यासाठी, आमच्यासाठी नाही, जनांसाठी. कारण या येऊन होणारी कविता ही याच्यापेक्षाही सरस असेल. आणि माझा त्यांना असा आशावाद आणि आशीर्वाद यासाठी आहे की माणसाची कविता जास्तीत जास्त प्रमाणात येऊ. माणसाचा डोळे आणि कान उघडे असले की माणसाच्या व्यथा आपोआप आपल्यापर्यंत चालू येतात. पाहायला जायची गरज नाही, गरजच नाही. चालत येते आपल्या समोर, फक्त आपले कान उघडे पाहिजेत आणि डोळे उघडे पाहिजेत. शेवटी थांबतो. तुम्ही मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद.